रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। झोपेतच भटक्या कुत्र्याचा हल्ला, वृद्धाचा नाकाचा शेंडा तोडला। चांदेकरवाडीत मध्यरात्रीची थरारक घटना, रक्तबंबाळ अवस्थेत CPR मध्ये दाखल। चांदेकरवाडी तालुका राधानगरी येथे स्वामिलच्या पडवीत झोपलेल्या अनिल यशवंत सुतार वय 60 यांच्यावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून त्याच्या नाकाचा पुढील शेंडा अक्षरशः तोडल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात सुतार गंभीर जखमी झाले असून त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अनिल सुतार यांची चांदेकरवाडी येथे स्वतःची सॉमिल असून ते लाकूड कटिंगचे काम करतात। नेहमीप्रमाणे ते सॉमिलच्या बाहेरील पडवीत झोपले होते। सध्या पावसाळा सुरू असल्याने परिसरातील भटके कुत्री पावसापासून बचावासाठी सॉमिलच्या आडोशाला आसरा घेत आहेत। त्यातीलच एक भटके कुत्रे सुतार यांच्या अंथरुणात येऊन झोपले। झोपेतून जागे झाल्यानंतर सुतार यांनी कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक संतप्त झालेल्या कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्यावर झडप घालत नाकाचा चावा घेतला। या हल्ल्यात त्यांच्या नाकाचा पुढील शेंडा तुटून ते गंभीर जखमी झाले। रात्रीच्या वेळी ते एकटेच असल्याने त्यांना कुत्र्याचा प्रतिकार करता आला नाही। त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। रक्तबंबाळ अवस्थेतील सुतार यांना तातडीने CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे चांदेकरवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पावसाळ्यात ग्रामपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।